विषारी सर्पदंश देऊन पतीनं काढला पत्नीचा काटा। हत्येनंतर पतीनं केला ब्रेन हॅमरेजचा बनाव। बदलापूर पोलिसांकडून 3 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्याची उकल। पत्नीला सर्पदंश देऊन तिची हत्या करणाऱ्या नराधम पतीसह तिघांना बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे। 3 वर्षांपूर्वीच्या या मृत्यू प्रकरणात पतीनं ब्रेन हॅमरेजमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता। मात्र तिच्याच पतीनं सर्पदंश देऊन तिची हत्या केल्याचं उघड झालंय। बदलापूर पोलिसांनी या गुन्ह्याची शिताफीनं उकल करत तिघांना अटक केली आहे। बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत 10 जुलै 2022 रोजी नीरजा आंबेरकर या महिलेचा मृत्यू झाला होता। तिचा पती रुपेश आंबेरकर यानं ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितल्यामुळं या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र 3 वर्षांनंतर हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुकूल दोंदे यांनी एका गुन्ह्यात ऋषिकेश चाळके या आरोपीला अटक केली होती। त्याच्याकडे इतर गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता त्यानं सर्पदंशानं केलेल्या हत्येची माहिती दिली। नीरजा यांचा पती रुपेश आंबेरकर यानं पायाला मालिश करण्याच्या बहाण्यानं आपला मित्र कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि ऋषिकेश चाळके यांना घरी बोलावलं होतं। नीरजाच्या पायाचा मसाज करण्याच्या बहाण्यानं चेतन दुधाणे यानं बरणीतून विषारी साप काढला आणि तो ऋषिकेशच्या हातात दिला। त्यानंतर त्यांनी नीरजाच्या पायावर 3 वेळा सर्पदंश करून तिला संपवलं। तसंच ब्रेन हॅमरेजचा बनाव करून नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवलं। मात्र ऋषिकेश चाळकेनं दिलेल्या जबाबानंतर या सर्वांनी केलेलं काळं कृत्य जगासमोर आलंय। पोलिसांनी लागलीच तपासाची चक्र फिरून नीरजा आंबेरकरचा पती रुपेश आंबेरकर, कुणाल चौधरी आणि चेतन दुधाणे यांना अटक केली आहे। आता रुपेशनं नीरजाची हत्या का केली, आरोपींचा याआधीही कोणकोणत्या गुन्ह्यात सहभाग होता का, याचा आता पोलीस तपास करतायत। ADR क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती नीरजा रुपेश आंबेरकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ADR दाखल होता। सदरचा ADR हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये ADRचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्याकारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो ADR समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या ADRच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगानं आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे। परंतु आम्ही त्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे। अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही माननीय न्यायालयासमोर या अनुषंगानं दोषारोपपत्र सादर करू। निवडणूक तीच, फक्त तारीख नवी। प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेनाच हवी। प्रभाग क्रमांक 17 मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ, निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना 20 डिसेंबर रोजी धनुष्यबाणा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा।